मित्रांनो नमस्कार. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर करण्यात आला आहे. BMC आयुक्तांनी मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना 31,000 रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबतचे अधिकृत परिपत्रक सुद्धा जारी केले. खरं तर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 51,000 रुपये बोनस मिळावा अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात सरकारने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फक्त 31,000 रुपये बोनस मंजूर केला असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात ही नाराजीसुद्धा दिसून येत आहे. 2024च्या दिवाळीत BMCच्या कर्मचाऱ्यांना 29,000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळाला होता. यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना 2,000 रुपये अतिरिक्त बोनस हा देण्यात आला असून यामुळे काही कर्मचाऱ्यांनी नक्कीच समाधानसुद्धा व्यक्त केले असून या बोनसच्या रकमेमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही उत्साहात साजरी होईल अशी आशा आहे. दरम्यान आता मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचा पगार हा लवकर दिला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा पगार हा नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरचा पगार ऑक्टोबरमध्येच देण्यात यावा असे निर्देश शासनाकडून जारी झाले आहेत. यावर्षी दिवाळी 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना याआधीच ऑक्टोबरचे वेतन मिळेल अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे. आगाऊ वेतन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरच अधिकृत शासन निर्णयसुद्धा जारी होण्याची शक्यता असून नक्कीच तो शासन निर्णय निर्गमित होईल. नक्कीच दिवाळी आधी ऑक्टोबरचा पगार मिळाला तर सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना पैशाची तंगी भासणार नाही. यामुळे या निर्णयाचे स्वागत सुद्धा होत आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.